हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग. आज सकाळी घरातलं सगळं आवरून मी निघालेले होते नरसोबाच्या वाडीला, कारण आज वाडीमध्ये माझ्या बाबांचं भरणी श्राद्ध होतं आणि त्यानिमित्तच आम्ही सगळं आवरून निघालेलो होतो. बघू शकता तुम्ही, आम्ही नरसोबावाडीमध्ये आलेलो होतो आणि थोडंफार म्हणजे विंडो शॉपिंग सुरू होतं माझं, कारण अजून विधी सुरू होण्यासाठी वेळ होता. त्यामुळं चहा वगैरे घेतला, आम्ही कॉफी घेतली आणि जिथं कार्यक्रम होणार होता या सर्व श्राद्धाचा तर तिथं आम्ही निघालेलो होतो. जाताना थोडीफार भाजी घ्यायचं असं आई म्हणत होती, पण मला फारशी गरज वाटत नव्हती, कारण सलग 2-3 दिवस माझे इव्हेंट आहेत. त्यामुळं आता ही भाजी घ्यायची, ती भाजी घेऊन निवडायची, हे कुठं करत बसायचं, त्यामुळं तो मोह मी यावेळेला टाळलेला होता. नाहीतर मला ताजी भाजी घेणं, ती निवडणं आणि करणं हे काम जे आहे तर ते खूप आवडत असतं. आई भाजी बघत होती, येताना तिनं थोडीफार भाजी घेतलेलीच होती. तर जिथं विधी होणार होते तर तिथं बऱ्यापैकी तयारी त्यांनी करून ठेवलेली होती आणि अजून काही भटजी आणि आमच्यासोबत इतर 4 जण होते, तर तेही येणार होते. त्यामुळं आम्ही त्यांची वाट बघत होतो आणि फायनली सगळे आले आणि श्राद्धविधी जो आहे तर तो सुरू झालेला होता. इथं बघू शकता बहिणीचे मिस्टर जे आहेत, माझ्या मोठ्या बहिणीचे, तर ते या श्राद्धविधीसाठी बसलेले होते. आणि नरसोबावाडीमध्ये काळू गुरुजी म्हणून आहेत, अत्यंत उत्तम शास्त्रशुद्ध पद्धतीनं हे श्राद्धाचे किंवा पितरांचे जे विधी आहेत तर ते करत असतात आणि एक समाधान जे आहे ना की बाबा आपल्या माणसाचं हे श्राद्धविधीचं कार्य व्यवस्थित पार पडलं हे आपल्याला नक्कीच मिळतं. त्यानंतर ब्राह्मण जेवायला बसले होते आणि मी आणि माझी बहीण त्यांना जेवण वाढायचं काम करत होतो. म्हणजे ही एक सेवा असते आणि याचं खूप चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं असं आम्हाला या गुरुजींनी सांगितलेलं होतं. तर त्यानुसार आम्ही दोघीजणी त्यांना जेवण वगैरे वाढत होतो. यानंतर राहिलेले जे विधी होते श्राद्धाचे तेही इथं संपन्न झाले आणि ब्राह्मण जेवण करून दक्षिणा घेऊन घरी गेलेले होते. गुरुजींची राधा नावाची गाय आहे जी बोलायचा प्रयत्न करत होती आणि तिच्याशीच आम्ही गप्पा मारत होतो. खूप क्यूट अशी ही राधा बघू शकता तुम्ही, डोळे तर असे कांदळे घातल्यासारखे काळेभोर आहेत तिचे. त्यानंतर विधी झाल्यानंतर आम्ही दर्शन घ्यायचं म्हणून निघालेलो होतो मंदिरामध्ये. नेहली तर खेळणी बघत होती, लहानपणापासूनच तिला याचं खूप अट्रॅक्शन आहे. म्हणजे खेळणी घेतली नाही पण तिला ती बघायला खूप आवडतात. त्यानंतर गुरुवार होता त्यामुळं बऱ्यापैकी गर्दी होती, म्हणजे दुपारची वेळ असेल कदाचित, त्यामुळं आता लोक जरी दिसत नसली तर आम्ही येताना भरपूर अशी लोक दिसत होती. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि वर येताना छोटंसं कुत्र्याचं पिल्लू होतं जे उतरायचा प्रयत्न करत होतं. त्यानंतर आम्ही आलो, जेवण वगैरे केलं आणि बसनं जाण्यासाठी म्हणून स्टँडवरती आलो. तर एकही बस आम्हाला सांगलीसाठी मिळत नव्हती, त्यामुळे आई मला म्हणाली की आपण सगळे रिक्षानं जाऊया. सो रिक्षानं यायचं म्हणून नेहल खूप कूल झालेली होती, कारण छानपैकी वारं लागत होतं आणि बसमध्ये मळमळण्यासारखं होतं. हा त्रास नव्हता, त्यामुळं शी वॉज हॅपी. त्यानंतर घरी आले आईला सोडून. पिलग्रिमचं एक पार्सल मला रिसीव्ह झालेलं होतं. तर कोरियन राईस वॉटर मॉइश्चरायझर मी मागवलेलं होतं, जे मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं होतं. चला तर मंडळी, या नोटवरती आजचा ब्लॉग इथं संपवते. ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.